तो मैं बोला ठीक है, आपको अगर मांगता है, बिकॉज मुझे लीस्ट इंटरेस्ट है किसी को सस्पेंड करना या किसी का ट्रांसफर करना, लीस्ट इंटरेस्ट है। एज लॉन्ग एज मुझे मेरे लोगों को, इस जनता को रिस्पेक्टफुली अगर लोग ट्रीट करते हैं, दैट इज ऑल आई एम लुकिंग फॉर। अगर मुझे कोई रिस्पेक्टफुली ट्रीट नहीं कर रहा है, अगर एक विधायक को रिस्पेक्टफुली ट्रीट नहीं कर रहा है, तो ऐसे अधिकारी लोगों को कैसे ट्रीट करते रहेंगे? दैट इज माई क्वेश्चन। उस समय क्या हुआ जब आपके साथी विधायक उनको धक्का मार दिया, आप कह रहे थे, थोड़ा सा वो घटना बताइए। हाउस में जब ये विषय आया तब हाउस में बहुत सारे एमएलएज गुस्सा हो गए थे, क्योंकि ऑब्वियसली बहुत सारे एमएलएज ने ये एक्सपीरियंस किया हुआ है। बहुत सारे अधिकारी जो रहते हैं, कुछ अधिकारी जो रहते हैं वो रिस्पेक्टफुली बात नहीं करते, दे इल ट्रीट अस। तो वो टाइम पे जब हाउस एडजर्न हुआ तब बालकनी में वो ऑफिसर जो थे सूर्यवंशी साहब, वो दिखे। उन्होंने नीचे, हम एमएलए सब वेल में जब थे तो उन्होंने इशारा किया। अभी वो इशारा मैं ऑब्वियसली लाइव टेलीविजन पे कर नहीं सकता, लेकिन इशारा किया। वो इशारे पे जितने भी एमएलए वेल में थे वो क्रोधित हो उठे और ऑब्वियसली ऊपर गए। ऊपर जाने के बाद साहब ने उनको बोला कि आप क्षितिज ठाकुर से ऐसा गैर व्यवहार क्यों किया? तो उन्होंने साहब को धक्का दिया, जो आपको फुटेज विधान भवन से मिल सकता है। साहब फ्लैट ऑन द स्टमक नीचे गिर गए। उसके बाद बाकी जो एमएलए थे वो गुस्सा होके उनके पीछे भागे और वहां पे धक्का मुक्की हुआ। तो जो मारामारी, जो हुलिगन पॉलिटिशियंस वगैरह जो है, मीडिया पे आप फुटेज देखो, ये जो सीडी मैं दे रहा हूँ वो आप सीडी देखो, यू डिसाइड। मैं चाहता हूँ कि महाराष्ट्र स्टेट के जितने भी लोग हैं, इस कंट्री के जितने भी लोग हैं, वो डिसाइड करे कि मैं गलत हूँ कि नहीं, और अगर मैं गलत हूँ आई विल रिजाइन टुमारो। आपने कहा कि आप हिंसा का सपोर्ट नहीं करते हैं, आपने मराठी जरा भी नहीं करता। मैं हिंसा का सपोर्ट नहीं करता हूँ। पुलिस डिपार्टमेंट के अगेंस्ट मेरी लड़ाई नहीं है, कोई भी डिपार्टमेंट के अगेंस्ट मेरी लड़ाई नहीं है। मेरी लड़ाई इस आदमी से है जो इल ट्रीट लोगों को करता है। आपने को मारा है कि नहीं मारा? किसी ने मारा है कि नहीं मारा? सब रिस्पॉन्सिबिलिटी, ऑल दी एमएलए, हर एमएलए मेरे लिए आज खड़ा था, कल से मेरे लिए खड़े हैं। सब रिस्पॉन्सिबिलिटी, जो भी गुने दाखिल होंगे वो मेरे ऊपर होंगे। मैं रिस्पॉन्सिबिलिटी लेने के लिए तैयार हूँ। मारा है कि नहीं मारा? स्ट्रेचर पे यहाँ से ले जाया गया है। आप फिर कहते हैं क्या लॉ ब्रेकर्स नहीं बने आज? प्राइवेट हॉस्पिटल में टेस्ट किया जाए उनका, जो भी रिपोर्ट है। आप जो हॉस्पिटल बोलोगे, आपके सामने वो लोग का टेस्टिंग होना मांगता है, वो टेस्टिंग जो रहेगा वो मैं मानने को तैयार हूँ। प्राइवेट हॉस्पिटल में मीडिया के सामने, मीडिया जो हॉस्पिटल बोले वो हॉस्पिटल में उनका टेस्टिंग होना मांगता है, जो बॉडी चेकअप है उनका होना मांगता है। क्या आपके एमएलए ने उनको मारा है या नहीं मारा? मैं समर्थन नहीं करता हूँ। आई एम विलिंग टू टेक दी एंटायर रिस्पॉन्सिबिलिटी। उसको पीटा नहीं है, उन्होंने धक्का मारा है। एंड दूसरा एक बात जो मीडिया धक्का मारा है उसने, दूसरा एक बात जो मीडिया दिखा रहा है कि वो ड्यूटी पे थे, ही वॉज इन सिविल ड्रेस, ही वॉज नॉट ऑन ड्यूटी। येस्टरडे ही गॉट सस्पेंडेड, तो ही वॉज नॉट ऑन ड्यूटी। तो आई थिंक द मीडिया शुड गेट द फैक्ट्स राइट, and I think they should show what is right and what is correct. एक का हो जाए फिर मैं बोलता हूँ, मुझे भी मेरा वर्जन देना है। आप कह रहे हैं कि मीडिया को अपनी जानकारी सुधार लेनी चाहिए। Yes, sir. आप ये बताएं, जो 5 नाम आए जिसमें क्षितिज ठाकुर, राम कदम, प्रदीप जायसवाल, राजन साल्वी और एक नाम जयकुमार रावल का था, क्या इन 5 लोगों से मारपिटाई हुई? अगर नहीं हुई तो ये नाम आपके इर्द गिर्द के ही लोगों ने दिए होंगे। एक मिनट, ये वीडियो में कल का बात, सॉरी वापस जा रहा हूँ। ये वीडियो में अभी मैं थोड़ा सा प्ले करूंगा क्लिपिंग। कल उन्होंने जब देखा कि मैं वीडियो क्लिपिंग चालू कर रहा हूँ तो ही फॉल्सली स्टार्टेड अक्यूजिंग मी, दैट इज द 4th एक्विजिशन, फॉल्सली स्टार्टेड अक्यूजिंग मी ऑफ यूजिंग फाउल लैंग्वेज। जब उन्होंने देखा कि मैं वीडियो शूटिंग नहीं कर रहा हूँ तो बेसिकली आप देखोगे, ये देखो माइक के सामने रखा। आमदार म्हणून तुमच्याकडे सगळी आयुध असताना तुम्हाला त्याला मारहाण करायची का वाटली? मारहाण नाही झालाय, मारहाण नाही झालाय। त्यांना शिक्षा देता येत होती असं असताना मारहाण करणं गरजेचं वाटतं?
कसं क्षितिजी तो एवढा छोटा हे तुम्हाला सगळ्यांना मी व्हिडिओ क्लिप देणार आहे. आमदार म्हणून तुमच्याकडे वन एट अ टाइम. मैं मेरा पहला सवाल था आपको. 5 नाम सामने आए, क्षितिज ठाकुर, राम कदम, प्रदीप जायसवाल, राजन साल्वी, जयकुमार रावल. इन लोगों ने उस व्यक्ति को पीटा, ऐसी जानकारी सामने आई. क्या ये सच है? और अगर सभी ये नहीं है, MLAs मेरे लिए कल से खड़े हैं. जो भी रिस्पॉन्सिबिलिटी है वो मुझ पे डालो. इंक्वायरी चालू है हाउस में. जो इंक्वायरी का डिसीजन होगा वो हम रिस्पेक्ट. आई विल नॉट अपॉलोजाइज. I feel sad that this kind of incident has happened in the house, but I will not apologize to an officer who is so disrespectful to a people's representative. You think you have lowered the dignity of the house? जबाबदारी घेत आहे. पण महाराष्ट्रातले जे सर्व ज्येष्ठ राजकारणी आहेत, आज सीएमनी प्रतिक्रिया दिली आहे की विधिमंडळ इतिहासातली ही अत्यंत निंदनीय घटना आहे. मी ते आधीच बोललो ना की मला काय खुशी होत नाही आहे की ही मारहाण झाली असेल किंवा धक्कामुक्की झाली असेल किंवा आमदारांना धक्का मारला असेल. मी त्याला समर्थन देत नाही आहे. मी पण निंदनीयच गोष्टी आहे हे बोलतोय. मी त्याला सांगत नाही की त्याला मारलं तर बरं झालं वगैरे असं मी काहीच बोलत नाही. आमदार म्हणून तुमच्याकडे सगळे अधिकार असताना हक्कभंग किंवा तुम्ही पोलिसांमार्फत लोकशाही मार्गाने त्यांना शिक्षा करता येऊ शकत होती. आमदार म्हणून तुम्हाला एवढे जे सर्वसामान्यांना नसतात असे हक्क असताना तुम्हाला त्याला मारावंसं का? मारलेलं नाहीच आहे. मारलेलं नाहीच आहे ना. एक मिनिट मी जरा 2 मिनिटं माझं वर्जन सांगतो. एक मिनिट साहेबांना पण बोलू ना. साहेबांना पण बोलू. लेट हिम ऑल्सो स्पीक. If you think after watching this CD, if the state, एक मिनट, मैं लोगों को मानता हूँ. मैं लोगों को मानता हूँ. If I'm here for the people. अगर आपके खिलाफ आता है तो आप उसको मानते हैं या नहीं मानते? You speak or I speak. It's a request. I'm here for the people. If the people think after watching the CD that I'm guilty, I will resign tomorrow. They should watch the CD. They should see the language that I have used. They should see the language that the police officer has used. If the people and if the media thinks that I am in fault, I will resign tomorrow. Do you want anything else? राम कदम, आप ये बताएं, अगर आपको पीटा गया, आप नीचे गिर गए, तो आपने पीटा, ये जानकारी कहाँ से आई? मैं आपको विस्तार से पहले मराठी में बाद में हिंदी में बताता हूँ. आज दुपारपासून वेगवेगळ्या टीव्ही चॅनल्सवर ज्या पद्धतीच्या बातम्या येत होत्या त्या पूर्णपणे सत्य नाहीये. मुळात मनसे हा पक्ष आणि मी स्वतः आजपर्यंत या विधानसभागृहामध्ये मुंबईच्या पोलिसांसाठी, महाराष्ट्राच्या पोलिसांसाठी मी अनेकदा भांडलेलो आहे आणि पोलिसांचा आम्ही आदर करतो. जेव्हा विटीला जो मागे 3 महिन्यापूर्वी जो काही प्रकार घडला तर त्यावेळेस मनसे हा पहिला पक्ष होता की जो पोलिसांच्या बाजूने उभा राहिला. त्याच्यामुळे मनसे हा पोलीस अधिकाऱ्यांवर हात उगारणारा, म्हणजे मी तर उगारलेलाच नाहीये, तर हा पक्ष नाहीये. हा भाग एक. दुसरा भाग असा झाला की आज दुपारची घटना क्षितिजनी सांगताना त्यात थोडंसं राहिलं की आपले विधान परिषदेचे सभापती वसंत डावकरे साहेबांनी त्याला बोलवून घेतलं होतं अधिकाऱ्याला बोलवून घेऊन त्या अधिकाऱ्याची उर्मट भाषा सभापतींच्या समोर देखील होती. त्या ठिकाणी क्षितिजनी स्वतःहून माघार घेण्याचा प्रयत्न केला होता, पण अधिकाऱ्यानं सांगितलं की तुला काय उखाडायचं ते उखाड, अशा प्रकारची अश्लील भाषा वापरून तुम्हाला काय करायचं ते करा असं सांगून क्षितिज ठाकूर यांना चेतवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर विधानसभा हे सार्वभौम सभागृह आहे. या सभागृहाचा आम्ही सगळे आमदार सन्मान करतो. सभागृहामध्ये लोकशाही मार्गाने हा विषय मांडला गेला. लोकशाही मार्गाने हा विषय हक्कभंग मांडल्याच्या नंतर त्या ठिकाणी सभागृह तहकूब झालं. सभागृह तहकूब झाल्याच्या नंतर बाल्कनीत मुळात ज्याच्या विरोधात हक्कभंग मांडतो आहोत त्या अधिकाऱ्याला बाल्कनीत येता येत नाही. प्रश्न असा आहे की तो बाल्कनीत कसा आला आणि बाल्कनीत आल्याच्या नंतर बाल्कनीतून त्यांनी आमदारांना शिवीगाळ करणं आणि ठीक आहे तू बाहेर ये, तुला मी बघून घेतो, अशा प्रकारे त्या अधिकाऱ्यांना बोलणं, या बाबतीत आपल्या त्या अधिकाऱ्याला पाठीशी घालता येणार नाही. असं सगळं झाल्याच्या नंतर सगळे आमदार आम्ही त्याचा जाब विचारण्यासाठी त्या ठिकाणी गेलो. मी स्वतः त्या ठिकाणी होतो. आम्ही जवळजवळ टीव्हीवर तुम्ही दाखवत आहात की 4 ते 5 आमदार होते. ही बातमी चुकीची आहे. तुम्ही विधानसभागृहाचं फुटेज तपासून पहा. त्या ठिकाणी 40 ते 50 आमदार आम्ही होतो. फक्त काय की ज्यांचे चेहरे लोकांना माहीत आहेत आणि पत्रकारांना माहिती आहेत त्यांचीच नावं पुढे आली, बाकीच्या आमदारांची नावं पुढे आली नाहीत. आम्ही 40 ते 50 आमदार होतो
आणि तिथे त्यांना जाब विचारत असताना त्या अधिकाऱ्यानं मला स्वतःला धक्का दिलाय, मी खाली पडलोय आणि मी खाली पडल्याच्या नंतर सुद्धा मी स्वतःहून त्यांच्यावर हात उगारला नाही. त्या ठिकाणी त्या जमावामध्ये आपसात धक्काबुक्की झाली. पण या सगळ्या प्रकारामध्ये जरी करता तो पोलीस अधिकारी असला, त्यांनी मला धक्का दिला तरी माझ्या पक्षाचे संस्कार माझ्यावर आहेत, मी त्या अधिकाऱ्यावर अजिबात हात उगारला नाही. पण तरी देखील आज दुपारपासून इलेक्ट्रॉनिक मीडियावर अशा पद्धतीने दाखवलं जातंय की राम कदमनं हल्ला केला. हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्यात बदल करण्याची आवश्यकता आहे. आणि याच्यासाठी तुम्ही स्वतः विधानसभागृहातलं फुटेज तुम्ही तपासून पहा की त्यांनी मला धक्का मारलाय की नाही, मी खाली पडलोय की नाही. त्याच्यानंतर आपण चालवलं तर मला असं वाटतं की आम्हाला देखील आमदारांना न्याय मिळाला असं होईल. आणि एक लक्षात घ्या की महाराष्ट्राच्या विधानसभागृहाचे 40-50 आमदार चिडून जेव्हा वर जातात, त्यांचा जेव्हा रागाचा उद्रेक होतो, तेव्हा याचा अर्थ त्याच्याही बोलण्यामध्ये काही ना काही उर्मटपणा आला असेल. एवढं आपल्याला मान्य करायला नको का? आम्ही कुणीच आमदार पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात नाही आहोत. उलट आम्ही पोलीस अधिकाऱ्यांच्या हक्कासाठी, त्यांच्या डे टू डे त्यांना ज्या काही अडचणी आहेत त्यांच्या समस्यांसाठी आम्ही विधानसभागृहामध्ये अनेकदा आम्ही त्यांच्यासाठी भांडलेलो आहोत, भांडतो आहोत. पण आज जे काही चित्र पूर्ण इलेक्ट्रॉनिक मीडियाने दाखवण्याचा प्रयत्न केला, मला असं वाटतं ते अर्धसत्य आहे. बोलतो जेव्हा ही घटना घडली तेव्हा हाऊस हे 20 मिनिटांसाठी तहकूब झालं होतं. आमदारांकडे इतकी आयुध आहेत की सामान्य माणसाकडे नसतात. आणि या महाराष्ट्रातल्या सार्वभौम ठिकाणी ज्या प्रतिष्ठेला तडा गेलेला आहे, त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी असं जाहीर केलेलं आहे की उद्या या इथं घडलेल्या घटनेचा निकाल लागेल आणि दोषींवर कारवाई होईल. मला सतीश ठाकूरांना प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही या आघाडी सरकारला पाठिंबा देताय, उद्या जर का तुमच्यावर कारवाई झाली तर तुम्ही पाठिंबा काढून घेणार का? पाठिंबा काढणार नाही. जी कारवाई असेल ती मला मान्य आहे. मी सगळी रिस्पॉन्सिबिलिटी, जसं मी आधी बोललो, मी सर्व रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला तयार आहे. साहेब, तुम्ही म्हटलात त्यानुसार मारहाण जी आहे ती झालेली नाही असा तुमचा दावा आहे. मुख्यतः कितीही वाईट वागणारा व्यक्ती असो, विधिमंडळाच्या आवारात ती असते, कायदेमंडळ म्हणून आपण या आवाराला संबोधतो आणि तिथे तुम्ही कायदा हातात घेतात. मग जे काही 4-5 लोकांनी त्याच्याशी मुळात निलेश एक लक्षात घ्या की मी एक सर्वसामान्य नागरिक नाही, मी एक जबाबदार आमदार आहे. आणि अशा पक्षाचा आमदार आहे मनसेचा की मनसे हा पक्ष कायम पोलीस अधिकाऱ्यांची बाजू घेतोय. अनेकदा आमच्या अनेक कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज झाला, आमच्या कार्यकर्त्यांवर काही पोलीस अधिकाऱ्यांकडून सरकारच्या दबावामुळे खोट्या केसेस घेतल्या गेल्यात. तरी देखील आमचा पक्ष हा कायम पोलीस अधिकाऱ्यांच्या बाजू घेतोय. माझी विधानसभागृहातली तुम्ही भाषणं तपासून पहा, मी सातत्यानं पोलीस अधिकाऱ्यांसाठी भांडतोय. मुळात विषय असा आहे की मी आमदार असताना, त्या अधिकाऱ्याला माहीत असताना त्यांनी मला ढकलून देणं, मी खाली पडणं, हे पडल्याच्या नंतर बाकीचे आमदार संतप्त झाले आणि मग ती धक्काबुक्की झालेली आहे. पण अशा प्रकारची कोणतीही घटना माझ्या हातून घडलेली नाही. ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली नागपुरामध्ये आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की जर माझ्या पक्षाचे आमदार असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करा. तुमच्या गटनेत्यांनी येऊन सांगितलं माझ्या पक्षातल्या आमदारांची नावं समोर येत आहेत. आमच्या पक्षाच्या आमदारांवर, पोलीस अधिकाऱ्यांवर हात उचलावा असे संस्कारच नाहीत. आमचा कोणताही आमदार, कोणताही पदाधिकारी हा पोलीस अधिकाऱ्यांवर हात उचलूच शकत नाही आणि मी कुठल्याही पोलीस अधिकाऱ्यावर हात उचलला नाही. उलट त्याच अधिकाऱ्यांनी मला धक्का दिला आणि मी खाली पडलेलो आहे आणि याचं फुटेज तुम्हाला सगळ्यांना विधानसभागृहातून मिळेल. मनसेचे आमदार हे तुमच्या बचावाला येताना का नाही दिसले? राज ठाकरे किंवा आमदारांनी तुम्हाला पाठिंबा द्यायला हवा होता, पण थेटपणे राज ठाकरेंकडून वक्तव्य येणं किंवा गटनेत्यांकडून वक्तव्य येणं, कडक कारवाई. तुम्ही नांदगावकर साहेबांचं वक्तव्य व्यवस्थित तपासून बघा. नांदगावकर साहेबांनी सांगितलंय की जो कोणी आरोपी असेल त्या आरोपीला आम्ही पाठीशी घालणार नाही, एवढंच सांगितलं. त्याच्यात मी नाहीच आहे. त्याच्यामध्ये उलट मला ढकललं आणि मी खाली पडलोय. फुटेज बघा, तपासून तर बघा. विषय असा आहे की त्या ठिकाणी मला ढकललंय, मी खाली पडलोय. मी खाली पडल्याच्या नंतर बाकीचे सगळे आमदार मला उचलायला आलेत असं फुटेज आहे. आणि मी वारंवार तुम्हाला सांगतोय की त्या ठिकाणी 2 मोठ्या जमावांमध्ये त्या ठिकाणी झडप झालेली आहे, धक्काबुक्की झालेली आहे, मारहाण झालेली नाही. एकच आहे की तुम्हाला पक्षाने नोटीस बजावली आहे का? कारणे दाखवायची नोटीस पक्षाने? नाही, अशी कोणतीही नोटीस बजावलेली नाही. आणि मुळात असं आहे, मी पुन्हा सांगतो दिनेश तुम्हाला, पोलीस अधिकाऱ्यांच्या हक्कासाठी मी सातत्यानं भांडतोय. आज दिवसभर टीव्हीवर चुकीचं दाखवलं जात आहे. मी कुठल्याही अधिकाऱ्यावर हात उचलला नाही. उलट पक्षी मलाच ते भांडण सोडवत असताना मलाच धक्काबुक्की झाली आणि मीच खाली पडलोय.
नहीं, एक लास्ट गोष्ट तुम्हाला जी सूर्यवंशींनी धक्काबुक्की केली, तुम्हाला खाली पाडलं, त्या संदर्भात सूर्यवंशी मुळात एक आपण लक्षात घ्यायला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये 2.25 लाख पोलीस आहेत. या सगळ्या पोलिसांमध्ये सगळेच काही वाईट नाही, पण जे एक दोन जे उर्मट अधिकारी आहेत, मला असं वाटतं कुठेतरी त्यांनी देखील संयमानं वागायला पाहिजे. आणि सगळेच काही अधिकारी वाईट आपण असं धरून चालणार नाही. आणि सूर्यवंशी त्या ठिकाणी, आणि एक महत्त्वाचं सांगतो, मला जी बातमी मिळाली की सूर्यवंशीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्याच्या नंतर तिथल्या डॉक्टरला ते सांगत होते की माझ्याकडे जर रिव्हॉल्वर असती तर मी तिथल्या सगळ्या आमदारांना गोळ्या घातल्या असत्या. तर मला असं वाटतं आपण ही देखील बाब तपासून पाहिली पाहिजे. राम कदम वो व्यक्ति है जो विधानसभा के अंदर दूसरे सदस्य को पीट सकते हैं. ऐसे ही है जिनके बारे में उनके कार्यकाल में उनके विधानसभा क्षेत्र में पुलिस वालों ने शिकायत की कि उन्होंने हमें पीटा. आज इस बात पे भरोसा कैसे रखें कि राम कदम जी से किसी एक पुलिस वाले की पिटाई नहीं हुई? इसलिए आप भरोसा रख सकते हो कि जो विधानसभा के अंदर मराठी में शपथ लेने की जब बात हुई थी वो विषय अलग था. उसके बाद हमारे पार्टी के नेता राज साहब ठाकरे जी ने मुझे ही नहीं, हम सारे कार्यकर्ताओं को बुला करके कहा है, और बड़े मंच पे से उन्होंने भाषण में भी कहा था कि हम अधिकारियों के साथ हैं. अधिकारी भले हमारे साथ गैर वर्तन करें तो हम उसको अदालत की भाषा में, सदन की भाषा में उसे उत्तर देंगे, पर हम उनके साथ हाथापाई नहीं करेंगे. इस प्रकार के संस्कार पार्टी के हमारे ऊपर है. मैं व्यक्तिगत जाकर के उनसे मिलूंगा साहब. आपने एक घटना बोला था हिंदी में, थोड़ा बोल दीजिए वो आज की घटना का क्रम इस प्रकार से है कि आज दोपहर में जब विधान परिषद के वसंत डावखरे साहब है, वसंत डावखरे साहब के पास वो अफसर आए थे, और वहाँ पे सम्माननीय विधायक क्षितिज ठाकुर जी भी वहाँ पे स्वयं मौजूद थे. और वहाँ पे क्षितिज ठाकुर जी का प्रयास था कि किसी अधिकारी को तकलीफ नहीं दें. इसके लिए उन्होंने कहा कि जो गलत बर्ताव आपने विधायक के साथ किया वो आम आदमी के साथ आप बर्ताव नहीं करें, इतनी ही उनकी मांग थी. पर वो अधिकारी नहीं माना, उनकी भी बात नहीं मानी, डावखरे साहब की भी बात नहीं मानी. तब जाकर के फिर क्षितिज ठाकुर जी ने फैसला लिया कि सदन के अंदर भीतर जाकर के वो उसके विरोध में हक्कभंग लाए. जब हक्कभंग उन्होंने लाया और जब सदन का कामकाज कुछ देर के लिए, कुछ समय के लिए रुका, उस समय उस अफसर ने बालकनी में बैठे थे. अब किसी अफसर के ऊपर हक्कभंग सदन में आ रहा है और वो बालकनी में बैठे, ऐसे तो कभी होता नहीं, पर आज वो बैठे थे वहां पर, और वहां पर बैठ करके वो नीचे के विधायकों को गाली दे रहे थे. और इस भाषा का प्रयोग था कि तुम्हें क्या उखाड़ना है उखाड़ लो, और कुछ करना है तो बाहर आके करो. अब ऐसी भाषा का प्रयोग एक पुलिस अफसर करता है, बड़ी दुर्भाग्यजनक बात है. मनसे पार्टी हम हमेशा पुलिस अधिकारियों के संग है. उसके बाद सारे के सारे विधायक क्रोधित हुए और वहां पर जाकर के उनसे बात करने का प्रयास किया. और जब हम बात करने का प्रयास कर रहे थे, शांति से बात कर रहे थे, उस समय उस अफसर ने मुझे खुद को धक्का मारा है. धक्का मारने के बाद मैं फर्श पर नीचे गिरा, और इसका सारा का सारा सीसीटीवी फुटेज विधानसभा के अंदर मौजूद है, आप वो फुटेज ले सकते हो. और उसके बाद भी सारे विधायक उसको समझाने का प्रयास कर रहे हैं, पर दोनों ग्रुप में झड़प हुई. पर इस पूरे विषय में मेरी तरफ से कोई हाथापाई नहीं हुई. जो दोपहर से टीवी पे चल रहा है वो पूर्ण रूप से गलत है. देखो ऐसा है, हम 40 से 50 विधायक थे, 40 से 50 विधायक वहां पर थे. अभी कुछ लोगों के चेहरे पत्रकार जानते हैं, कुछ के चेहरे नहीं जानते, और मैं वहां पर था, मुझे धक्का मारा, मैं नीचे गिर गया. इसके लिए स्वाभाविक रूप से मेरा नाम आएगा ही. सवाल है, आपने कहा कि मीडिया ने सही जानकारी नहीं दी.